सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं। आखातातल्या सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांचं हित आणि सुरक्षा जपण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावं असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत केंद्रीय सुरक्षा समितीची विशेष आढावा बैठक पार पडली। या गंभीर विषयावर आयोजित केलेली ही चौथी विशेष बैठक होती। या बैठकीत विविध मंत्रालय आणि विभागांनी घेतलेल्या विविध उपायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। आखातातल्या समुद्रात असलेल्या भारतीय नाविक आणि त्यांच्या कुटुंबांना वेळेवर माहिती, आपत्कालीन मदत आणि आवश्यक समुपदेशन पुरवण्यासाठी एक स्वतंत्र तसंच प्रभावी यंत्रणा उभारण्याचे स्पष्ट निर्देश पंतप्रधानांनी दिले। त्याचप्रमाणे आगामी रब्बी हंगामासाठी खतांचा पुरवठा अजिबात बाधित होणार नाही आणि शेतकऱ्यांना खतं वेळेत मिळतील याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। या बैठकीत खतांच्या पर्यायी स्रोतांचा वापर आणि अक्षय ऊर्जेला अधिक प्रोत्साहन देण्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली। या आंतरराष्ट्रीय संघर्षाचा देशातल्या नागरिकांवर तसंच परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं। या बैठकीदरम्यान कॅबिनेट सचिवांनी देशात पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली। सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मांडण्यात